तर त्यांच्याकडे जाऊया गाईच गाडी जेव्हा इथनं जाते ना तेव्हा हातपाटी होते का पाडायला घाबरलं होतं. इथनं जाते तेव्हा लय घाबरलं होतं पण इकडं आली तर वाट. सो हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर तुमच्या सगळ्यांच्या डिमांडवर एक व्हिडिओ करायला चालले आता. तर सगळ्यांची इच्छा होती का आम्ही शर्तींवर व्हिडिओ बनवाव्यात. तर आता चाललोय शर्तींना. कुंडलजला शर्ती येतात. तर आमचा दादाचा बैल आहे शिवराज. तर तो पाळणार आहे. त्याची पण शर्यत बघता येईल ना. अजून कुठले भारी भारी बैल आलेत का नाही ते पण बघता येईल आपल्याला. तर पुढे बघ पहिले. आम्ही पुढेच बघतोय ना हे करतोय. तर त्याच्या आता क्रिकेटला तो आता करतोय गोळा वेगळं. तर दादा येते आता. दादाच्या गाडीतच जाऊ. दादा घरी आलेला याला घ्यायला आलतो मी. आता चाललोय वाजल्या वडाभाऊची. इथे दादा आलाय तिथं थांबलाय. बघूया. गाईज आता पोहोचलो आम्ही अड्ड्यावर. कुंडलाच चाटलाय. मी पहिल्यांदा झालोय. मी अड्ड्यात आलो. दादा असेल आधी पण मी बैल मी बघू आता कसं काय होतंय ते दाखवतो तुम्हाला. भरपूर गाड्या वगैरे आल्यात. बघू आता कुठं कसं काय होणार आहे चालू. आलोय अड्ड्यावर. दादाला बघते. दादानी गाडी कुठं लावली ते आमच्या सोबतच होता दादा. आता आकाशदाला केलता फोन मी. आहे तो दोऱ्यावर. आता आकाशदाची इथं जाऊ म्हणजे आपला बैल पण बघता येईल डायरेक्ट तिथं. तर बघू शकता. मला तर काही कळत नाही याच्यामधलं. काय मला तर काही कळत नाही. तेजसला जास्त काही समजत नाही बैलामधलं. तर प्रत्येक जण येते ते बघा. बैल जो आहे बांधून ठेवत आहेत. तर आता तेजा कुठे गेला. तेजा हे करते. ऊन आहे भरपूर. तर फर्स्ट टाइम आलाय का रे. तर तेजा फर्स्ट टाइम आलाय अड्ड्यात. मी बार्डी बिर्डीच्या अड्ड्यात गेलोय एकदा दोनदा. नीट काम काढल. तर फक्त एक दक्षता घ्यावं लागते इकडे आल्यावर. तर बघू शकता बैल. तर गाई स्पेस झालेला तो आता केलाय क्लिअर. बाकीच्या व्हिडिओ वगैरे होत्या. आता चाललोय शिवराजकडं. आपल्या शिवराज आहे. शंकर पण आहे. प्रत्येक भारी भारी बैल आहेत प्रत्येकाची. बघू शकता. बघा कसं आहे. मोठ्या मोठ्या पण गाड्या आल्यात. तर आता आकाशदा बघतो. तो बघतोय बैल. अजून गाडी जमली नाहीये गाईच आपली. तेव्हा गाडी जमल तेव्हाचा प्रश्न आहे. बैल बघू शकता. भारी भारी बैल आहेत एकदम. तर बघूया. हा समोर बैल नेतात खाली. हे तुमचं आहे का रे. आपल्या भावाचा एक बैल आहे. हे नाव काय. उठ्या भाई. ब्लॉग चालू आहे. शर्यत आहे का. आता यांची एक शर्यत आहे इथं. काहीच बघू शकता. गाडा मालक
अमोलजीत पंडे चारा दिसू दे नियोजन बड्डे जोरात घ्या प्रसन्न दीपक सत्य बघा नरेंद्र कोलारे गाडी जिंकलेली आहे तर बघू शकता दादा गाडी जिंकली काय? हा गाडी जिंकली. नाव काय बैलाचं? लक्ष आणि शंभू. कुठले आहेत काका तुम्ही? कर्जतचे. पिंपळवाडा. आत्ता जी झालेली शर्यत होती त्या शर्यतीत जिंकलेली गाडी आहे. तर या बैलाचं नाव काय? शंभू. आणि शंभू लक्ष. ओके. तर काका बैलगाडा मालक आहे? नाही मालक तिकडे आहे. तिकडे आहेत का? खुशी आहेत सगळे. किती शर्यती आता? किती शर्यती बैलाची? राज शर्यती झाल्या. जाऊ का ती गाडी काढायची? घड्याने बघा फेरा आला बघा सरदारचा फेरा. तर आता चाललोय सुट्टीची इकडं. मागातपासून होतो द्वाऱ्यावरून. सुट्टीला मजा आहे जास्त. सुट्टी कशी बैलांची होते ना ते बघायला मजा आहे. सुट्टीवर चाललोय बघू. मध्ये मध्ये पण आहेत बैल आहेत. आली का? साईडून गेली गणाची गाडी. आणि गाडी आली तर काय करत? चपला बिपला बघायचा पडला तर डायरेक्ट गेला. मग डायरेक्ट पळाचा का सोबत. सांगो बिंबाची बात नाही. काही सुट्टीला त्याच्या कसा होता माहितीये का? शूटिंग करताना असा होता तो घाबरत होता. ठीक आहे तेवढी दहशत ठेवणं गरजेचं आहे. अरे हो अरे हो अरे हो कुठला तो वरणा गाडा बिजते 3 मुडून म्हणजे काय आता इकडे आली तुला तो मेलो. नाही एवढं नशीब आहे आपलं मित्र. चाललंय आता नेक्स्ट बाबू बेकार काम आहे. आली तर पहिल्यांदा अड्ड्यात आलाय भावा. कसं वाटतंय? पहिल्यांदा आलाय अड्ड्यात. कधी आलाच नव्हता. त्याला काय माहितच नाही शरीर जमली बिमली काय त्याला फक्त थोडं माहिती आहे. थोडं फक्त बैलच माहिती आहे ना तुला. तेव्हा मोठे बैल माहिती आहे असे माहित नाही. त्याला वाटतं तिकडं सुट्टी आली इकडं. गाईच गाडी जेव्हा इथनं जाते ना तेव्हा हातपाटी होते का पाडायला घाबरलं होतं. इथनं जाते तेव्हा लय घाबरलं होतं. पण इकडं आली तर वाट
आणि प्रत्येक टायमाला लक्ष ठेवायला लागतं. प्रत्येक टायमाला लक्ष नाद करा, पण तुम्ही काळजी पूर्ण करा नादा. लक्ष ना अटी. हा लक्ष आहे. आता मोठी शर्यत आहे बहुतेक. गाईज बघितलं असेल परत एक शर्यत, चकरली शर्यत. काम फिट असतं चकरलीचं. वाईट काम आहे, वाईट काम आहे. आपल्या रिसवर इथं उभं राहायचं असते. कधी काय घडल सांगता येत लय नाही. वाईट वाटतं रे. गाडी आहे ना चकली ना पाहिजे, लय वाईट वाटतं. म्हणजे ते गाडा मला असतात ना त्यांचा चेहरा वगैरे असं जरा बरं वेगळंच वाटतं जरा. गाडी चकरली ती गेली तिकडं. पडला हे दुकान पडला. गाड्या चकरल्या तिथं आतापर्यंत. तो तिकडे परत गेला वाटतं बाहेर. एवढा उन्हाच्यात काहीच दिसत नाही मोबाईल मध्ये काय शूट करतोय काय. गाईज उन्हामध्ये काय शूट करतोय काय काय काहीच कळत नाही. नंतर बस सांभाळून घ्या, कारण फोनची बॅट ते फुल केले तरी दिसत नाही. बघू आता नुसत्या शर्तीवर शर्ती. एक झाली का एक झाली का एक झाली का एक. एक नंबर बैल. अशी चप्पल टाकून पळावं लागतं. ही चकरलेली गाडी होती. चकरली नव्हती, हा फेरा होता. चकरलेली होती तिकडे गेली. बघा काही अशी चप्पल टाकून पळायची. चालते तर बघू शकता. बारीक पोरांनी घेतलाय. काहीच एक खुशखबर आहे. उत्तम शेठ गवळी म्हणजे आपल्या भारत बैलाच्या मालिक सप्त हिंद केसरी भारत बैलाच्या मालिक आलेले. तर त्यांच्याकडे जाऊया आपण. मागं असं लक्ष पण ठेवावं लागतं. असं लक्ष पण ठेवायचं काही थोडं. तर आता उत्तम शेठ गवळी पण आले. तर आता पहिले दादाकडे जाऊ. तर बघू शकता उत्तम शेठ गवळी आलेत. घरचा साज. हॅपी बर्थडे भावा. हे आनंद कुठला बैल. दादा नाव काय. तेजा. मालक तुम्ही आहेत का. मालक तिकडे. मालक
दादा नाव काय? हा नाव काय बैलाचं? रायफल रायफल आहे. रायफल कुठले आहेत? होणार होणार का? किती शर्यत दादा? शर्यत जमले का? हा दुसरी गाडी दुसरी गाडी आहे का? गेल्या वर्षी 12 गेले काय गेल्या वर्षी बाडीला 12 गेले 12 गेल्यात सगळ्या गोलाला आहेत. हो गुलार सगळे. तर नाव काय आपलं? कल्पेश मारुती पडवल स्वप्नील पडवल घरचंच आहे म्हणजे घरचंच आहे. सगळं. तर पायरा कोणासोबत? आपल्या घरची घरचीच गाडी आहे का? नाव काय? वजीर 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 शेठ का? ठीक आहे. कधी आलेत? मी तरी पण एक दीड तास झाला. आणि किती वर्ष आता बैलगाडी क्षेत्रात आम्हाला झालं म्हणजे आम्ही 3 वर्ष सजग गुलार त्याच्यात बोलायला? ठीक आहे. आमची पिढी गाडीची आता ही आमची 3री पिढी. अच्छा ठीक आहे. तर आता कोणासोबत लावा आहे का शर्यत? आहे ना बीड डबरे बीडची डबल्या वेळची आहे का? फुलोरे यांच्या सोबत. ठीक आहे. तो एक आपला म्हणे भाऊ तिकडे तो एक बारका बैल बारका बैल आहे. बच्चा आदतच आहे का? हो आदत. आमची बारकी टीम बारकी टी. गाडी घेतल्यापासून अजून परत तर बैलांनी कधी नाराज केला ना आपले. तर काय बैलाविषयी तुम्हाला काय म्हणणं आहे बैलाविषयी? बैल म्हणजे कतरो खिलाडी म्हणून त्या बैलाची एक ओळख आहे आता सध्या ते नाव काय? रायफल. रायफल 11 ठीक आहे. धन्यवाद. तर ओम शेठ गंगावणे यांचा घरचा साथ आलाय. ओम शेठ हा ब्लॉग चालू आहे. कुठलं नाव काय बैलाचं? आमची शर्यत आता जमले आम्ही चाललो आता खाली घेऊन. तर नक्कीच आम्ही युट्यूबला दाखवण्याचा प्रयत्न करू. बैलाचं नाव काय? बुस्टर आहे. बुस्टर. आणि तो हिरा हिरा. आपला स्वतः घरचा साथ आहे का? घरचा साथ 100%. व्हिडिओ करून दमलाय फोटो व्हिडिओग्राफर. आपल्याच काकांची आहे, फराट काकांची गाडी अड्ड्यात. ताक पितोय ताक. अरे ना पाय आपल्याला कोणाकडे आलाय? किती शर्यत? आपल्या भावाची गाडी आता चालली खाली. ओम शेठ काय बोलता? तर आज मोरे भरपूर दिवसातून आम्हाला भेटलेले आहेत. आज शर्तीच्या अड्ड्यामध्ये पण आलेले आहेत आणि त्यांचं सरचं स्वागत. माझी बैल माझ्या सिद्धू भावाची बैल आहेत. आता आमची शर्यत जमली आम्ही चाललोय खाली सुट्टीवर चाललोय. तर ठिकाण आपलं तेजा मार्डे आहे. तुमचा थोड्याच वेळात मित्र देखील इथे येतो उपस्थित होतो. जय थोरवे पण देखील येतो. जयजी थोरवे पण येत आहेत. उत्कृष्ट आता मैफिल जमणार बहुतेक म्हणजे भरपूर मोठी मैफिल येतात. बहुतेक फक्त जरा सांभाळून सगळे येणार आहेत. हा ऋषभिषा सगळी येते. नादच करू आता. आपला घरचा साथ चाललाय. ओम शेठ गाडा हाकणार आहेत. नाही रे ते ड्रायव्हर कोण आहे? निल्याम आहे का? आता आपण चाललोय सुट्टीवर. ओम यांची गाडी घेऊन चाललोय त्या खाली. बघू काय होते आता. एकच नवायला तर आहे का? माझी आहे का? हा जास्त ना थोडा वेळ म्हणजे जीव सांभाळून आपला सगळं करायचं. लक्ष ठेवायचं सगळीकडं. अरे का त्या बारक्या बराला दे फाजला आवाज वाजू देतं का? नाही. दिस इज आकाश भगत भाव अँड दिस इज अ कमेडी. अरुण आलोय सेकंड राऊंडला. हा सेकंड राऊंडला अरुण डबल एंट्री भरलेलं ना नव्हती. नाही डबल एंट्री नाही. मिस फील्ड झाले माझ्याकडून 2 चौकार गेले. चालू आहे 2 चौकार गेले काहीच माझ्याकडून. माझ्या मुलं मॅच हारली आज. तर कसं वाटतंय मॅच हारली तुम्ही? मॅच हारलो. अजून 2 बॉल असते तर मॅच जिंकवली असते मी.
ठीक आहे, चला आता काय विषय नाही मित्रा. शर्यत जिंकली का? शरत नाही, आम्ही कमिटीमध्ये सध्या, आम्ही कमिटी. पंचायत इथे. तो घरी गेला. तो गाईज आता चाललोय घरी. खूप मजा आली. बघितलं कशा गाड्या सोडतात, कशा मारतात आणि लय सावधगिरी बाळगायला लागते. जर का नजर चुकली तर मग खेळ खाल्लास. दुर्घटना घटी. दुर्घटना घटी. लय डेंजर काम आहे. तर बघू आता अजून असंच पार्टी बिर्डीला कुठे असेल तर आम्ही दाखवू तुम्हाला. आता सध्या तर चाललोय घरी. पनवेलला जायचंय. भूक पण लय लागले कारण सकाळी आलतो आणि आता 4 वाजायला आले. अजून काही खाल्लं नाही, फक्त ताक पिलेला आणि पाणी पितं. तर तेच हा होता शर्तींचा ब्लॉग. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.